राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. अमोलजी, खरं तर हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे, मात्र चर्चा आणि सगळं लक्ष वेधलेलं आहे ते म्हणजे छगन भुजबळ यांच्या सगळ्या भूमिकेकडे. ज्या प्रकारे मंत्रिमंडळातून त्यांना वगळण्यात आलं, आजही ते पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय. काय वाटतंय, एकंदरीत काय सांगा? भुजबळ साहेब पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत. पक्षाचा आणि संविधानिक कामकाजाचा प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. समता परिषद आणि ओबीसी चळवळीच्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकरांचा वैचारिक वारसा जपण्याचं प्रामाणिक काम भुजबळ साहेबांनी केलंय. अजितदादांचे ते खंदे समर्थक आहेत. अजितदादांना विश्वासात घेतल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घेत नसतात. काल जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये त्यांचं नाव जसं नव्हतं तसं वळसे पाटील साहेबांचं पण नाव नव्हतं, तसं संजय बनसोडेंचं पण नाव नव्हतं, तसं अनिल भाईदास पाटलांचं पण नाव नव्हतं. याचा अर्थ ते सर्व नेते नाराज आहेत आणि चिडून गेले असं होत नाही. जर साहेबांना चिडून जायचं असतं तर तानाजी सावंत जसे काल चिडून हॉटेल सोडून गेले तसे भुजबळ साहेब गेले असते. पण भुजबळ साहेब आज सकाळी विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी झाले. उद्या त्यांचा ठरलेला कार्यक्रम नाशिकला आहे. तो कार्यक्रम आटपून ते परत येतील आणि तुम्हाला मी विश्वासानं सांगतो की खूप मोठी जबाबदारी पक्ष त्यांना देणार. कारण पक्षाचे वरिष्ठ तिन्ही नेते, कारण पार्लमेंट बोर्डचे सर्वात सिनियर सदस्य हे भुजबळ साहेब आहेत. त्यामुळे तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, आदरणीय अजितदादा असतील, या सर्वांमध्ये उत्तम समन्वय आहे. त्यांना कुठलाही डावलण्याचा दूर प्रश्न येत नाही. त्यांच्यावर अन्याय झाल्याचा प्रश्न येत नाही. ह्या सोशल मीडियात चाललेल्या केवळ चर्चा आहेत. जो कोणी कार्यकर्ता त्यांचा किंवा ओबीसी कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आज त्यांचा राग व्यक्त करतोय, त्यांच्या भावना तशा होणं साहजिक आहे. मात्र त्यांनी संयम राखावा. भुजबळ साहेबांवर कुठेही अन्याय होईल असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी होणार नाही, कारण ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. जेवढ्यांची तुम्ही नावं घेतली सगळेजण महायुतीचे भाग आहेत. तानाजी सावंत काल हॉटेल सोडून निघून गेले. तुमचाही सूर सध्या तसाच पाहायला मिळतोय. मात्र यामध्ये कुठेतरी छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवणार अशा चर्चा आहेत, त्याबाबत काय सांगा? बघा, ह्या सर्व चर्चा आहेत. शेवटी पक्षाला ठरवायचं असतं की राज्यसभेवर कोण जाणार, ते पक्ष निर्णय घेतो. पार्लमेंटरी बोर्ड आमचा निर्णय घेत असतं आणि स्वतः भुजबळ साहेब पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य राहिलेले आहेत सध्या राहिलेले आहेत. म्हणजे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय होणार नाही. अतुल सावे म्हणत आहेत की अडीच वर्षांचा निर्णय मंत्र्यांबाबतचा हा ज्यांनी घेतला, उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, खरं तर त्यांनाच हा प्रश्न विचारा असं म्हणत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये जे अडीच वर्षांचं मंत्रिपदाबाबत म्हटलं जात आहे त्याला एकमत होताना पाहायला मिळत नाहीये. काय सांगा? एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांच्या होणाऱ्या संभाव्य मंत्र्यांकडून जे मंत्रिपदात शपथ घेतली त्यांच्याकडून ते ऍफिडेव्हिट लिहून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काल मेळावा झाला आमदारांचा. त्यात अजितदादांनी स्वतः सांगितलं की 2.5 वर्ष आम्ही संधी देऊ. याच्याकरता की मागच्या काळामध्ये जे प्रफुल्लभाईचं भाषण काल झालं त्यात त्यांनी सांगितलं की अनेक लोकांना मंत्रिपद दिली पण त्यांनी विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन पक्ष बांधणी केली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्ष वाढला पाहिजे. याकरता मंत्र्यांनी फक्त मंत्रिपदच न घेता पक्षवाढीसाठी सुद्धा महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे. आणि जर 2.5 वर्षात तसा काही कुठं आउटपुट आलं नाही तर नक्कीच खांदेपालट होईल. तो आम्ही आणि शिंदे साहेबांच्या पक्षाने निर्णय घेतला. अतुल सावेजी भारतीय जनता पार्टी या पक्षात येतात. त्यांच्या पक्षाची धारणा, त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं वेगळी आहेत. त्यांचा निर्णय, पण ते महायुतीचा भाग आहे. त्यांचा निर्णय जरी वेगळा असला तरी ते महायुतीचा भाग आहे. त्यामुळे निश्चितच मंत्रिपदाची, खरं तर मंत्रिपद मिळावं यासाठी सर्वांचे प्रयत्न असतात. सर्वांना मंत्रिपद हवं असतं. मात्र अडीच वर्षांचा कालावधी केवळ आज तुम्ही ज्या प्रकारे म्हणत आहात, एकीकडे लेटर लिहून घेतलेलं आहे, दुसरीकडे मेळावा झालेला आहे, त्यामुळे फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठीच ते बंदिलकारक आहे का? भाजपमध्ये काय केलं जातंय, काय असेल तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. अतुल सावे त्या पक्षाचे नेते आहेत, ते मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने काय ठरवलं त्यांच्या कोर कमिटीमध्ये हे मला माहित नाही. माझ्या पक्षाने जो निर्णय होता तो अजितदादांनी स्पष्ट सर्वांसमोर सांगितला. त्यामुळे तो निर्णय महत्वाचा आहे. मी माझ्या पक्षाबद्दल एवढं सांगू शकतो की ज्यांना मंत्रिपद भेटली त्यांनी जर पक्षवाढीसाठी काम केलं नाही 2.5 वर्षात खांदेपालट होईल. भाजप कसं धक्कातंत्र देण्यात भारतीय जनता पार्टी अग्रेसर असते. यामध्ये तुम्हाला एकतर्फी निर्णय नाही वाटत का? कारण ज्या प्रकारे खांदेपालट होईल तुम्ही म्हणत आहात 2.5 वर्षांनंतर, हे केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल का? आणि भाजपचे जे मंत्री आहेत त्यांचं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे ते स्थिर राहतील असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण भाजपचं संख्याबळ पाहता जे काही कॅबिनेट खाती त्यांच्या विषयावर आली त्यामध्ये सुद्धा अनेक लोकांनी नाराजी व्यक्त करून दाखवली. इतकंच काय, रामदास आठवले साहेब जे त्यांच्या मित्र पक्षातले आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली. भोंडेकर जे अपक्ष आमदार आहेत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवली.
तर हे सगळं नाराजी नाट्य होत असताना साहजिक आहे, इतके लोक सामावून घेताना आम्ही तरी 2.5 वर्षाचं केलं, ते भाजप आहे ते 1.5 वर्षाचा पण फॉर्म्युला करू शकतं. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात सुद्धा कोर कमिटीमध्ये ठरलं असेल, पण स्ट्रिक्टली खांदेपालट करण्याचा जो हातखंडा किंवा निर्णय हा आमच्या पक्षाने घेतलाय, शिंदे साहेबांनी घेतलाय, तसाच देवेंद्रजींचा पण तो असावा आहे आणि त्यांच्या पक्षाची तशी ती पॉलिसी आहे. तुम्ही विदर्भातून येतात, अकोल्याचे तुम्ही आमदारात. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या अकोल्यामध्ये ज्या प्रकारे परिस्थिती आहे आणि किंवा संपूर्ण विदर्भामध्ये जर परिस्थिती पाहिली, मंत्रीपद केवळ एकच मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये 5 मंत्रीपद मिळाल्याचं तुम्ही सांगत. काय वाटतं एकंदरीत अन्याय हा पुन्हा एकदा विदर्भावरती झालाय असं वाटतं का? मला असं वाटतं की तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी हा समन्वयातून निर्णय घेतला. सातारा जिल्ह्यामध्ये 4 ते 5 कॅबिनेट मंत्रीपद मिळाली. आमच्या विदर्भातला पश्चिम भाग जर बघितला तर बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, 5 जिल्हे हे पूर्व विदर्भाचे. वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा हे 6 पूर्व विदर्भाचे. या 5 जिल्ह्यामध्ये महायुतीला खूप मोठं बलाबल मिळाल्यानंतर सुद्धा एकच कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आकाश फुंडकर यांच्या रूपानं, एक राज्यमंत्रीपद मिळालं इंद्रनील नाईक यांच्या रूपानं. पण शेवटी विदर्भाचे आणि त्या जिल्ह्यातले सदस्य आहेत, त्यांना असं आम्हाला वाटतं की ज्याप्रमाणे सांगली साताऱ्यात 4 कॅबिनेट मंत्रीपद भेटली, तशी 2 3 कॅबिनेट मंत्रीपद इकडे पण असायला पाहिजे होती. हे वाटणं साहजिक आहे, पण तो निर्णय अंतिम पक्षाचा असतो. त्यामुळे अन्याय वगैरे कुठं झाला असं म्हणता येणार नाही. आणि जो कोणी आता आपले आकाश फुंडकर यांचे वडील पांडुरंग फुंडकर, भाऊसाहेब फुंडकर हे कृषी मंत्री होते. त्यांचं एक वेगळं वलय त्या ठिकाणी होतं. आम्हाला विश्वास आहे की बुलढाण्यासोबत वाशिम असेल, अकोला असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, ते 5 जिल्ह्याला ते सांभाळतील. त्याच्यामुळे अन्याय झाला असं म्हणता येणार नाही. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते अमोल विटकरी. एकंदरीत संपूर्ण जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यानिमित्त सर्व विरोधक असतील, सत्ताधारी असतील, कामकाज जे आहे ते सुरू आहे. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांच्या नाराजी नाट्यावरून कुठेतरी आजच्या दिवसामध्ये विरोधक असतील, सत्ताधारी असतील यांच्यामध्ये चर्चेचा भाग जो होता तो केवळ छगन भुजबळ होता असं जे आहे ते पाहायला मिळत आहे.